नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मंडळी, आज सकाळचे आता वाजलेत 9 आणि आज तारीख आहे 7 मे, गुरुवार. मंडळी, गावी आलो 2-3 दिवस, 3 दिवस झाले. पण गावी आल्यापासून आहे ना, नेटवर्क अजिबात नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला काय होत नाही. आज सकाळी लवकर उठलो होतो 6 वाजता आणि जरा तिकडे चाळकेवाडी फाट्यावर जाऊन तिथे बसलो होतो, जिथे नेटवर्कचा चांगला पॉइंट आहे. आणि एक व्हिडिओ आता अपलोड केलाय, जो आपण मुंबईवरून गावी आलो, तो व्हिडिओ. तर तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आज आहे गुरुवार 7 मे आणि आजच्या दिवसाची सुरुवात बघा. सकाळ झाली आणि इकडे आहे ना, नाश्त्याची तयारी चालली आहे. हे बघा, चुलीवरच्या इडल्या आणि आर्या बनवते बघा. छान, आमची आर्या छान करते हा सगळं जेवण वगैरे. आणि हे बघा, इडली लावले आणि हे इडलीचं पीठ. आज नाश्त्याला इडल्या आहेत. आणि आज आहे ना, आपल्याला सोलकरवाडी सुद्धा जायचंय. सोलकरवाडीमध्ये आज त्यांची वाडीची पूजा आहे. तर पूजेला आपल्याला जायचंय आणि नंतर रात्री नमान आहे. तर नमानाचा व्हिडिओ वगैरे आपण बघू नंतर, कसा बनवायचा वगैरे ते. पण तर मंडळी, आता सकाळचा नाश्ता वगैरे झाला, जरा चहा वगैरे घेऊया. आणि आज गुरुवार आहे. गुरुवार आहे म्हटल्याच्या नंतर ना, वाडीमध्ये दत्तगुरूंचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जरा दत्तगुरूंच्या पाया पडायला जायचं. तर चला मंडळी, नाश्ता वगैरे करून घेऊ आणि जरा मंदिरात जाऊया. तर मंडळी, हे आहे आपल्या वाडीतली दत्तगुरूंचं मंदिर. आणि या मंदिरात आता आपण दत्तगुरूंचं जरा दर्शन घेऊया. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. चला मंडळी, दत्तांचं दर्शन घेतलंय आणि आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. आता दुपारी आहे ना, आपल्याला जायचं सोलकरवाडीमध्ये पूजेसाठी. तर आपलं दत्तगुरूंचं मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. दत्तगुरूंचं हे मंदिर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी वगैरे माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर दत्त जयंती उत्सवाचा माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला मंडळी, आता घरी जाऊयात आणि जरा नाश्ता वगैरे करूयात. तर मंडळी, या सकाळचा नाश्ता आणि चहा करायला बघा, गावची कोरी चहा आणि इडली आणि चटणी गरमागरम. आणि हे बघा, इथे आर्या बनवते. इथून मस्त गरमागरम ती बनवते. आणि इथे स्टॉक पण बघा लाकडाचा किती भरून ठेवलाय तिने. हा दीदी, गॅसचं टेन्शन नाही ना, फुल स्टॉक भरून ठेवलायस. या मंडळी, इडली चटणी बघूया कशी झाली. हम्म, छान. एक नंबर. गवती चहा. गावी आहे ना, गवती चहा असते आपल्याकडे. तुम्हाला नंतर तिथं ना झाड दाखवेन मी, गवती चहा कसली असते ती. चला, मस्त नाश्ता करूया आणि परत आपल्या कामाला लागू आपण. तर चला मंडळी, आता दुपारचे वाजलेत 12:15 झालेत आणि आपण चाललोय सोलकरवाडीमध्ये. वाडीची पूजा आहे त्यांची. पूजेकडे जर आपण जरा पाया पडून घेऊया. तर गौरी, आर्या आणि आई तिघे जण इकडनं चालत गेलेत आणि मी आणि मोरिया दोघे जण गाडीवरून जाते. ऊन भरपूर आहे आणि हा कंटाळणार. आणि कंटाळला की मग परत गाडी लागणार आपल्याला पटकन याला घेऊन यायला. त्याच्यासाठी गाडी घेतोय. फटाफट आपण पोहोचूया. चला, हे दे, हे पण ठेवू. चालवशील गाडी? एकदा ट्राय कर ना जर.
येते ना चालवता. चला निघालोय आणि मोर्याने कॅमेरा पकडलाय. पटकन जाऊयात आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. ही आपली वाडी आहे. तू बोल ना, सगळं सांगत राहायच, सांगत राहा ना तू. आपल्या वाडीत आता ही बघा, ही आपली होळी आहे इथे. होळीच्या इथे आपण आता वरती आलोय की चढाकडे. इथून आता वर ऊन बघा किती आहे, कडक ऊन, गावचं ऊन कडक. त्यामुळे गावी आहे ना आता उन्हात फिरताना सनग्लासेस, कॅप, पाण्याची बॉटल, हातामध्ये ग्लोव्ज, सगळ्या गोष्टी घेऊन फिरा. नाही तर ऊन एवढं आहे, बॉडी आपली डिहायड्रेट होणार, चक्कर येते, सारखी तहान लागते. पक्ष्यांना, प्राण्यांना पाण्याची सोय करा. आणि बघा हे आपल्या वाडीतून असं पुढे आलो ना जरासं की इकडनं लेफ्ट साईडला आपण गेलो की हा गेलो आपण सोलकरवाडीकडे. करवंद बघा काय लागलेत, जबरदस्त. रस्ता दाखव फक्त. भारी असा वाफ मारते ना एकदम, गरम गरम हवा लागते. आर्य जर आता रस्त्याने आली ना तर आर्य आपल्याला भेटेल इकडे. नाही तर आपण आर्यच्या आणि मम्मीच्या आधी जाऊ. आपण गाडीवरून चाललोय ना, तर काय गाडी आणली तर काय मोर्याला मग काय, गाडीशिवाय मोर्या आमचं फिरायला मागत नाही. चालायचा आता कंटाळा आहे ना मोरू. ही बघ आपली खाली इथे वाडी दिसते ना, हे लग्न घर. हा, हे बाई इथे काल लग्न होतं, आपण काल इकडे आलो होतो ना, आपली वाडी आहे ती. हे बघ इथून वरती यायचं. चला वाडीमध्ये आपण पोहोचलोय, सोलकर वाडीमध्ये. जरा सावली बघून गाडी लावूया आपण. ते सावली, इथे जराशी सावली आहे, सावलीकडे आपण इथे गाडी लावूया. हे सगळे आपले मामाच आहेत. उतर. सोलकरवाडी. थँक्यू कॅमेरा पकडल्याबद्दल. मंडळ आपला आभारी आहे. ये दीदी येते काय बघ इकडनं, गेली काय माहिती, आता इथून येईल दीदी हळूहळू. चला आता पूजेच्या ठिकाणी जाऊया. जाऊया आपण. प्राप्त झाला
निगडीत झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोहे भरडून जावळ्या घरी गेला. आणखी ब्राह्मण प्रतिक्रियाचे पाहून मोठ्या नम्रतेने एक महाराज हो आपण काय बरे राहतो आणखी हे केल्याने काय फल प्राप्त होते मला सविस्तर सांगा. त्यांचे वाचन ऐकून ब्राह्मण त्याच म्हणाल्याची सर्व काही प्रकारचे म्हणता मला पूर्ण करून देणारे असे सत्यनारायण सत्यनारायण देवाचे नामस्मरण चला मंडळी, सोलकरवाडीमध्ये पूजेसाठी आलो होतो आणि सत्यनारायणच्या आरतीला सुरुवात झाली. सत्यनारायणाची आरती संपन्न झाली आणि आता आपण निघूयात. हे सगळे सोलकरवाडी महिला मंडळ आणि सगळे आपली मंडळी. काय बोलायचं आता यांचा ना महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. महाप्रसादाच्या कार्यक्रमाला आपण येऊ. वाडीतील मंडळीने वाडीतील सर्व मंडळीने पुढे जाऊ नका. आपला जेवणाचा कार्यक्रम आता चालू होत आहे. सर्वांनी लक्ष द्या. महाप्रसाद मित्रमंडळ सोलकरवाडी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरा सर्वगत आतमध्ये या. जरा काय पडू द्या, जरा आतमध्ये या. प्रसाद घ्या. प्रसाद घेण्यासाठी बोलवला. सत्यनारायणाची पूजा संपन्न झाल्यानंतर आहे ना, इथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघा, आलेले सगळे आपल्या वाडीतले जे काय मंडळी आहेत त्यांचा इथे आता महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे.
पकडायचा ना आता हवा आहे. हो भरपूर जेवा. आलू जेवायचं कुठलं कार लावू. जेवू दे जेवू दे. झालंय मागाशी मी अँटिना फिरवले. हे बघ इकडं. भारी टीव्ही आहे ही बघ. हव्या पहिला नंबर. हा जेवा जेवा. पोटभर जेवा. हा हे बघा इथे दोघ्या बहिणींची गप्पा चालल्या. मोठी बहीण आणि लहान बहीण. कसा आला कार्यक्रम? छान ना. आता महाप्रसाद करायचा आहे रात्री नमान. रात्री पण परत महाप्रसाद आहे. छान. खास कार्यक्रमाला आलीस तू. माहेर वचन दोघी माहेर वचन. छान छान. वडील आणि आम्ही हो. चला मंडळी जेवायला या. हे बघा मोरू हे गौरीचं जेवून घे. छान जेवण आहे. जेवा जेवा जेवा. छान विलास तिकडे बसला. चला मंडळी जेवायला या. भात डाळ पापड लोणचं भाजी. आजचा महाप्रसाद आहे आणि पाणी आहे. छान. चला जेवूयात. एक नंबर. छान. मोर्या कसं आहे सांग. अप्रतिम ना. आता महाप्रसाद करूयात आणि घरी जाऊ आणि परत संध्याकाळी आपल्याला यायचं नमानाचा कार्यक्रम बघायला. चला तर मंडळी आता बघा सोलकरवाडीतनं ना निघालोय. आता मोर्या बिजा कंटाळल्या पण जेवलो वगैरे मस्त पैकी आणि राकेश येतोय सोडायला. आणि नंतर ना रात्री परत संध्याकाळी यायचं आपल्याला नमानासाठी. हे बघा कोकणचा रानमेवा. साठ वगैरे करून ठेवले मस्त पैकी. बघा मंडळी निघालोय आणि रमेशनी ना ही नवीन गाडी घेतली या वर्षी. ज्युपिटर 125. एक नंबर. एव्हरेज चांगला आहे गाडीला या. TVS. चल कोण बसते? तू बसते की आर्या बसते? जा सांभाळून ने रे पोरीला. उडवत नेशील ना ती बसेल मानेवर तुझ्या. चल चल. पकड खट्टा. चला चला आपण पण निघालोय. शुभ संध्याकाळ मित्रांनो. मंडळी दुपारी गडगडतंय जोरात. मंडळी दुपारी आहे ना सोलकरवाडीतून आलो पूजेवरून आणि म्हटलं संध्याकाळी आहे ना जरा गवळवाडीमध्ये जाऊया मित्राकडे म्हणून निघणार होतो. पण बघा क्लायमेट बघा. अचानक 10 मिनटामध्ये जे काय पावसाने क्लायमेट केलं आहे जबरदस्त. आणि एवढं घडघडतं आहे ना म्हणजे आत्ता संगमेश्वरला तिकडे भाऊ वगैरे आला आहे तर तो म्हणतो की संगमेश्वर मार्केटला तिकडे पाऊस पडतो आहे.
आणि इकडे पण आहे ना आता पावसाला सुरुवात होते बघा. बारीक बारीक पाऊस आता यायला झाला आहे. हे ढग जर हवेने गेले हळूहळू पुढे तर पाऊस पडणार नाही. कारण जर ते या साईडला जर पाऊस पडतो आहे संगमेश्वर मार्केट साईडला तर कदाचित ढग पुढे सरकतील. पण जर आत्ता जर पाऊस पडला ना तर आपल्याला जर गवळवाडीत जायचं असेल तर मग कदाचित कॅन्सल होईल. आज तिकडे पण पूजा आहे आणि सोलकरवाडीत पण पूजा आहे आणि संध्याकाळी नमनाचा कार्यक्रम आहे. पण जर असा पाऊस पडला, गेल्या वर्षी पण सेम असाच पाऊस पडला होता कार्यक्रमाच्या दिवशी. 5 मिनिटामध्ये क्लायमेट झालं आहे बघा, जबरदस्त. निसर्गाची बोलतात ना किमया एकदम भारी असते. दुपारी एकदम कडाक्याचं ऊन होतं आणि आता बघा आवाज बघा आला, बारीक बारीक सुरुवात झाली. काय भारी क्लायमेट झाले पावसामुळे. आता पाऊस येईल कधी पण मस्त. आणि लाईट गेले. आणि हे बघा तुम्हाला गवतीच्या आधी दाखवायची होती ना, हे गवतीच्या आहे. या पाती अशा कापायच्या बारीक बारीक आणि चहामध्ये टाकायच्या, उकळत्या चहामध्ये. आणि त्याचा फ्लेवर आहे ना एकदम मस्त येतो, टेस्ट एकदम भारी लागते. सगळी मुलं बघा आता ही बारकी बारकी इथे जमा झालेत पाऊस येणार म्हणून. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, गौरी तयार होऊन बसले. आता पाऊस येईल कधी पण. झाडं बिडं कसले हलत आहेत बघा एकदम भारी. आपलं फणस पण हलतोय बघा. आला आला पाऊस आला, पाऊस आला, पडायला सुरुवात झाल्या. हे बघ पावसाला सुरुवात झाली. हा बघ तिकडे जाऊ नका रे फणसाखाली. तर बघा मंडळी, आता ना गेलो होतो गवळवाडीमध्ये. तर गवळवाडीमध्ये ना लाईट नाही, काय नाही. आणि सगळीकडेच लाईट गेली. सोलकरवाडीत पण लाईट नाही. सगळ्या मुलांचा ना मूड ऑफ झालाय. आईला ना ते बघा घेऊन आलो. आता घेऊन आलो आणि परत जायचे म्हणते. पण आता जर लाईट आली तर ठीक आहे, नाही तर नमनाचा कार्यक्रम वगैरे काही होणार नाही. महेशकडे गेलो होतो त्याकडे अजून पूजा पण नाही झाली. बघूया नंतर थोड्या वेळाने परत एकदा चक्कर मारेन लाईट आली तर. कारण पावसाचं वातावरण एवढं आहे ना, हे बघा कधी पण पाऊस पडेल. दुपारपर्यंत काहीच वाटत नव्हतं, पण आता पाऊस आलाय. बारका हळूहळू पाऊस पडतोय बारीक बारीक. तर चला आईला घरी सोडतो आणि नंतर मग परत बघूया कधी जायचं ते. मंडळी बघा घरी आलो आहे आणि बाहेर आहे ना मस्त पावसाचं वातावरण आहे. आणि घरी आहे ना सकाळी ज्या इडल्या केल्या होत्या त्या आता इडली फ्राय करायला घेतल्या. गरमागरम इडली फ्राय एक नंबर आहे बघा. लाईट गेले. आपल्याकडे जे बल्ब आहेत ना हे चार्जिंग बल्ब आहेत हे बघा. आणि हा बघा इथे बसलाय इडली फ्राय खातोय. तर मंडळी आता आहे ना नमनाला जायचं आहे. पण किती वाजता नमन सुरू होईल वगैरे याचा काहीच अंदाज नाही, कारण लाईट नाहीये. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होऊन बसलेत. आणि बघूया जर लाईट आली ना तर आपण जायचंच आहे. पण आईला पण घेऊन जायचंय आणि सगळेच जाऊ. पण लाईट आली तर, नाही तर मग व्हिडिओ आपण आपला इथे संपवणार आहे. मस्त लागतं का बाहेर पाऊस बाहेर पाऊस आणि घरी. इडली फ्राय आणि टोमॅटो कचोरी. आता रेसिपीचे व्हिडिओ पण आपल्याला बनवायचे. आणि उद्या आपण जाणार कुठे आहे? राजापूरला. राजापूरला पाचलला जायचंय आणि ओणीमध्ये बहिणीकडे जायचंय आणि सासरवाडीत जायचंय. चला मंडळी इडल्या वगैरे मस्त खाऊन घेऊ. आणि हा बघा आमचा धोनी. नाही काय पण धोनीच आहे तो. हा काय 7 नंबरचा. धोनीची फॅन आहे ती, क्रिकेटची फॅन आहे ती. पण धोनीच दिसतोय बघा. तर मंडळी शुभरात्री. आणि ना हे बघा रात्रीचे आता वाजले किती 9 वाजलेत. आणि आता ना परत आम्ही सगळेजण सोलकरवाडीत चाललो. आता नमनाचा कार्यक्रम आहे. पण नमनाचा कार्यक्रम ना काही शूट नाही करू शकत आहे, कारण गोप्रोची बॅटरी वगैरे उतरले आणि
माझ्याकडे मेमरी कार्डचा पण थोडा इश्यू झाला आहे, त्यामुळे नमनाचा काही आपण शूट घेत नाही, कारण ऑलरेडी त्यांचे नमन आहे ना आपण सानेवरती नमन हे दाखवलं होतं, त्यामुळे तेच नमन आपण परत काय नाही दाखवत आहे. पण आज जो दिवसभर त्यांचा जो काही पूजेचा आपण कार्यक्रमाचं जे काही शूटिंग घेतलं होतं आणि गवळवाडीतसुद्धा गेलो होतो आपण महेशच्या घरी, पण महेशच्या घरी जेव्हा गेलो ना तेव्हा भटजी आले नव्हते, त्याच्यामुळे तिकडेसुद्धा आपण पूजेचं काही दर्शन घेतलं नाही, पण तिकडनं आपण परत आलो. तर मंडळी आता आहे ना परत चाललो आहे सोलकरवाडीमध्ये. तर मंडळी आजच्या ह्या संपूर्ण दिवसभरामध्ये सोलकरवाडीच्या पूजेचा वगैरे आपण जो काही व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ कसा झाला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी आता हा व्हिडिओ असाच इथेच थांबवतो आहे आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि उद्या जाणार आहे राजापूरला जाणार आहे पाचलगावी. तर त्या पाचल गावातला आणि ओणीतला एक नवीन 2 गावं आपल्याला तिकडची पाहायला मिळतील. बहिणीकडे जाणार आहे आणि सासरवाडीत जाणार आहे. तर मंडळी आता हा व्हिडिओ तुर्तास इथे थांबवतो आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.